सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. My dear students, this video is for 10th standard subject Science and Technology part 1 for semi-English medium students. Lesson number 7, lenses. This is second video out of 4 videos of this lesson. Dear students, in this video we are going to learn images formed by convex as well as concave lenses, then sign convention, later on lens formula, then magnification, power of lenses, and in last of this video we will learn combination of lenses. Let us see about ray diagram for refraction. Ray diagram about refraction, अपवर्तित किरणांचे रेखन. You have learned the rules of drawing ray diagrams for spherical mirrors. या अगोदर आपण गोलीय आरशांच्या संदर्भामध्ये किंवा गोलीय आरशांपासून मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास करण्यासाठी किरणाकृती काढण्याचे नियम आपण शिकलेलो आहोत. We have learned the rules for drawing ray diagrams for spherical mirrors. Similarly, one can obtain the images formed by lenses with the help of ray diagrams. अशाच प्रकारे किंवा त्याचप्रमाणे बिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास सुद्धा आपण अशा रे डायग्रामच्या साहाय्याने करू शकतो. One can obtain the position, size and nature of the images with the help of these डायग्राम्स. या डायग्रामचा उपयोग करून लेन्स मुळे मिळणारी प्रतिमा, तिची पोझिशन कुठे आहे, साईज कुठे आहे, त्या इमेजचं नेचर काय आहे, या गोष्टींचा आपण अभ्यास करू शकतो. नाउ इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स लेन्स. आता आपण कॉन्व्हेक्स लेन्स मुळे मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत, इमेजेस आहेत, त्याच्या संदर्भात आपण अभ्यास करूया. One can use following 3 rules to draw ray diagrams of images obtained by convex lens. Convex lens मुळे मिळणाऱ्या ज्या इमेजेस आहेत त्यांच्या संदर्भात किरणाकृती काढण्यासाठी किंवा डायग्राम काढण्यासाठी आपल्याला ह्या 3 रूल्सचा उपयोग करायचा आहे. सो लुक ॲट दिस फिगर्स केअरफुली. These are the figures of rules. आणि या आकृतीमध्ये हा जो लाल किंवा पिंक कलरचा जो रे दाखवलेला आहे त्याला इथं आपल्या पुस्तकामध्ये रिफ्लेक्टेड रे असं म्हटलेलं आहे. हा बघा रिफ्लेक्टेड रे. तर हा रिफ्लेक्टेड रे नसून हा रिफ्रॅक्टेड रे आहे, लक्षात घ्या. अरे इथं रिफ्रॅक्शन झालेलं आहे, इथं रिफ्लेक्शन झालेलं नाही. रिफ्लेक्शन होऊन जो रे मिळतो त्याला रिफ्लेक्टेड रे आपण म्हणतो. तर हे जे रेज आहेत, हे कुठले रेज आहेत, हे रिफ्रॅक्टेड रे आहेत. हे चुकीचा शब्द इथं प्रयोग केलेला आहे, लक्षात घ्या. सो फर्स्ट रूल इज when the incident ray is parallel to the principal axis. So look at this figure. This is incident ray of blue color. So it is parallel to principal axis. This is principal axis and this incident ray is parallel to this principal axis. When the incident ray parallel to the principal axis, the refracted ray passes through the principal focus. जर इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ऍक्सिस ला पॅरलल असेल तर त्याचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तो प्रिन्सिपल फोकस मधून पास होतो, असा हा पहिला रूल आहे. सो फर्स्ट रूल इज when the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray passes through the principal focus. Then second rule is when the incident ray passes through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis.
जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल फोकस मधून जात असेल तर बघा या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे F1 हा प्रिन्सिपल फोकस आहे या कॉन्व्हेक्स लेन्सचा. तर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल फोकस मधून पास झालेला आहे आणि जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे. सो सेकंड रूल इज when the incident ray passes through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis. And third rule is when incident ray passes through the optical center of the lens, it passes without changing its direction. जर इन्सिडेंट रे हा लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर मधून पास होत असेल तर बघ हा ओ हा ऑप्टिकल सेंटर आहे या डायग्राम मध्ये. हा इन्सिडेंट रे या ऑप्टिकल सेंटर मधून पास झाला तो कुठल्याही प्रकारची दिशा न बदलता सरळ पास झालेला आहे. सो when the third rule is when the incident ray passes through the optical center of the lens, it passes through without changing its direction. Images formed by convex lenses. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. So this is the figure of a real image formed by a convex lens. Now look at this figure carefully. This is convex lens and this AB is the object. So it is placed beyond the point 2F1. This is F1 means principal focus. This is second principal focus. This is principal focus. This is principal focus. These are the focus. So as shown in figure 7.7, an object AB is placed beyond the point 2F1. आता ह्या आकृतीमध्ये F1 to F1 ही या भिंगाचे नाभी आहे. लक्षात घ्या. याही बाजूला F2 to F2 हे नाभी आहे. तर 2F1 च्या पलीकडे किंवा पाठीमागे AB हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. हे बहिर्गोल भिंग म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स हा प्रिन्सिपल ऍक्सिस. तर as shown in the figure 7.7, an object AB is placed beyond the point 2F1. The incident ray BC starting from B and going parallel to the principal axis. आता बघा हा BC हा ब्ल्यू रे दाखवलेला आहे. हा इन्सिडेंट रे आहे आणि तो ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे. द इन्सिडेंट रे BC starting from B and going parallel to the principal axis goes through the principal focus F2. बघा हा पुढे रिफ्रॅक्शन झाल्यानंतर हा जो प्रिन्सिपल फोकस आहे F2 याच्यातून पुढे जातोय आहे. द इन्सिडेंट रे BC starting from B and going parallel to the principal axis goes through the principal focus F2 after refraction along CT. जे हा जो CT आहे हा रिफ्रॅक्टेड रे आहे आणि तो F2 या प्रिन्सिपल फोकस मधून पास झालेला आहे. लक्षात घ्या. द रे BO आता दुसरा इन्सिडेंट रे BO starting from B and passing through the optical center O of the lens goes along OS without changing its direction. आता आपण शिकलो होतो की ऑप्टिकल सेंटर मधून जर रे पास झाला तर त्याचं डिरेक्शन बदलत नाही. म्हणून हा OB किंवा BO हा इन्सिडेंट रे ऑप्टिकल सेंटर मधून पास होऊन त्याची दिशा न बदलता सरळ तो पुढे जातो. इट इंटरसेक्ट CT
इन बी डॅश. तो या सीटीला हा पहिला इन्सिडंट रेचा रिफ्रॅक्टेड रे सीटीला हा बी डॅश या ठिकाणी इंटरसेक्ट होतो किंवा छेदतो. तो from B passing through the optical center O of the lens goes along OS without changing its direction. It intersects CT in B dash. हा B dash आहे बघा. म्हणजे ह्या पहिला इन्सिडेंट रे हा पहिला रिफ्रॅक्टेड रे CT ला हा BO हा इन्सिडेंट रे पास न होता तसाच पुढे जातो आणि CT ला B डॅश या पॉइंट मध्ये intersect होतो, छेदतो. This means that the image of B is formed at B dash. म्हणजे अशा पद्धतीने B ची इमेज ही B डॅश या ठिकाणी तयार झालेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला एखाद्या बिंदूची प्रतिमा मिळण्यासाठी कमीत कमी 2 इन्सिडेंट रेची आवश्यकता आहे बघा. म्हणजे या फिगर मध्ये बी या पॉइंट ची इमेज बी डॅश आहे ऍज ए इज सिच्युएटेड. आता दुसरा जो पॉइंट आहे हा जो ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टच्या बी पॉइंटची इमेज कशी मिळाली बी डॅश आपण ते पाहिलं. आता दुसरा जो पहिला जो पॉइंट आहे या ऑब्जेक्टचा ए पहिलं टोक, ए हे पहिलं टोक समजा, बी हे दुसरं टोक आहे. आता ए हा प्रिन्सिपल ऍक्सिस वरच आहे. ऍज ए इज सिच्युएटेड on the principal axis, its image will also located along the principal axis at A dash. म्हणून बघा हा प्रिन्सिपल ऍक्सिस वरच हा पॉइंट असल्यामुळे ए ची इमेज या प्रिन्सिपल ऍक्सिस वरच ए डॅश ही मिळालेली आहे, व्हर्टिकली अबाव द बी डॅश. जे सरळ व्हर्टिकली बी डॅशच्या वरती प्रिन्सिपल ऍक्सिस वर ए डॅश या ठिकाणी मिळालेली बघा. Thus A dash B dash will be the image of AB formed by the lens. म्हणजेच AB ह्या ऑब्जेक्टची इमेज ही A dash B dash ही फॉर्म झालेली आहे, लक्षात घ्या. So we learn that if an object placed beyond 2f1, the image is formed between f2 and 2f2. याच्यावरून आपलं असं लक्षात येतं की जर पदार्थ हा 2f1 च्या पाठीमागे ठेवला तर इमेज कुठं तयार होते, f2 आणि 2f2 यांच्यामध्ये इमेज तयार होते. So we learn that if an object is placed beyond 2f1, the image is formed between f2 and 2f2. It is real and inverted and its size is smaller than that of the object. म्हणजे तिचा आकार हा मूळ वस्तूपेक्षा लहान असतो, तसेच ती वास्तव असते, रियल इमेज आहे, रियल आहे, आभासी नाही, लक्षात घ्या. सो ती वास्तव आहे. दिस मीन्स दॅट द इमेज इज रियल, म्हणजे ती रियल इमेज आहे आणि इन्व्हर्टेड आहे म्हणजेच उलटी आहे. आता आपल्याला दिसून येतं बघा ऑब्जेक्टची दिशा कशी आहे बाणाची, आणि इमेजच्या बाणाची दिशा खालच्या बाजूला आहे आणि ऑब्जेक्टच्या बाणाची दिशा वरच्या बाजूला आहे. म्हणजे ही इमेज ही उलट आहे. म्हणजे इमेजचं नेचर कसं आहे, रियल अँड इन्व्हर्टेड अँड इट्स साइज इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. नाउ ऑब्झर्व दिस फिगर फॉर द इमेजेस फॉर्म्ड बाय पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे वस्तूच्या स्थानांवरून प्रतिमेची निर्मिती कशी होते याचं निरीक्षण तुम्ही या चौकटीतल्या आकृती पाहून करायचं आहे. So you have to do observation. What about study the figure 7.8? Determine the position, size and nature of images formed for different position of an object with the help of ray diagrams.
म्हणजे काय करायचंय बघा तुम्हाला, एक ऑब्जेक्टचं स्थान वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे. समजा या ठिकाणी हा एक ऑब्जेक्ट आहे, नंतर या ठिकाणी ठेवलं, F1 वर ऑब्जेक्ट ठेवला, 2F1 वर ठेवला किंवा दोघांच्या मध्ये ठेवला, F1 2F1 च्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला, तर इमेजची पोझिशन कुठे येते, तिची साईज काय, नंतर नेचर कसं आहे इमेजचं. तर अशा पद्धतीने रे डायग्राम्स याच्या काढायचे आहेत. जे आपण रूल शिकलो 3, त्या रूलचा वापर करून रे डायग्राम काढायचे आहेत. डिटरमाइन द पोझिशन, साइज अँड नेचर ऑफ इमेजेस फॉर्म फॉर डिफरंट पोझिशन्स ऑफ एन ऑब्जेक्ट with the help of ray diagrams. Check your calculations and observations in the previous activity. या अगोदर जी आपण ऍक्टिव्हिटी केली त्या ऍक्टिव्हिटी नुसार तुमचे ऑब्झर्वेशन्स येतात का, तुमची कॅल्क्युलेशन्स येतात का, हे तुम्ही चेक करा विथ दोज गिवन इन द टेबल. आता ह्या टेबल मध्ये काही पोझिशन्स दिलेल्या आहेत, इमेजेसच्या पोझिशन, साईज आणि नेचर दिलेले. या टेबल मध्ये असलेल्या माहितीशी तुमचं ऑब्झर्वेशन हे जुळतं का हे तुम्ही चेक करायचंय. So images formed by convex lenses for different positions of the object. Then first column is of position of the object. Then second is position of the image, size of the image and nature of the image. These are the columns and this is the column of serial numbers. First position of the object is at infinity. अनंत अंतरावर जर ऑब्जेक्ट ठेवला तर इमेजची पोझिशन कुठे येणार, ऍट फोकस F2, नाभी F2 पाशी त्याची पोझिशन येणार. साइज ऑफ द इमेज, पॉइंट इमेज म्हणजे खूप लहान येणार, अगदी बिंदूच्या स्वरूपाची. नेचर ऑफ द इमेज, रियल अँड इन्व्हर्टेड, वास्तव आणि उलट ती प्रतिमा असणार. देन सेकंड पोझिशन इज बियॉन्ड 2F1, 2F1 च्या पलीकडे. देन पोझिशन ऑफ दिस ऑफ इमेज इज बिटवीन F2 and 2F2. F2 आणि 2F2 मध्ये याची इमेज येईल. स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट असेल, रियल अँड इन्व्हर्टेड. ऍट 2F1, 2F1 वर जर ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज 2F2 वर येईल. सेम साइज, रियल अँड इन्व्हर्टेड. इमेजची साइज ऑब्जेक्ट एवढीच असणार, याची सुद्धा इमेज रियल अँड इन्व्हर्टेड असणार. फोर्थ पोझिशन बिटवीन F1 and 2F1, इमेज पोझिशन ऑफ इमेज इज बियॉन्ड 2F2, 2F2 च्या पलीकडे इमेज आपल्याला येईल. जर ऑब्जेक्ट आपण F1 आणि 2F1 याच्या मध्ये ठेवला तर त्या ऑब्जेक्टची इमेज बियॉन्ड 2F2 असेल, लार्जर असेल, लार्जर दॅन ऑब्जेक्ट, रियल अँड इन्व्हर्टेड इज द नेचर ऑफ द इमेज. देन ऍट द फोकस F1, F1 फोकस वर ठेवलं, F1 या नाभीवर ठेवलं, समजा या ठिकाणी. ऍट इन्फिनिटी, अनंत अंतरावरती इमेज प्राप्त होईल. व्हेरी लार्ज, खूप मोठी असेल, तिचं नेचर कसं असेल, रियल अँड इन्व्हर्टेड. आणि इफ पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज बिटवीन F1 and O, F1 आणि O याच्यामध्ये ठेवलं असेल, समजा या ठिकाणी, ऑन द सेम साइड ऑफ द लेन्स ऍज द ऑब्जेक्ट, वस्तुभिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजूला त्याची प्रतिमा आपल्याला मिळेल. कशी असेल, व्हेरी लार्ज, खूप मोठी असेल. आणि इमेजचं नेचर कसं असेल, इथं मात्र व्हर्च्युअल अँड इरेक्ट असणार, म्हणजे आभासी आणि सुलट असणार. लेट अस सी इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्केव्ह लेन्सेस, अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. We can obtain the images obtained by concave lenses using the following rules.
अंतर्गोल मिळणाऱ्या अंतर्गोल भिंगाद्वारे ज्या प्रतिमा मिळतात त्या प्रतिमा आपण किरणाकृतींच्या साह्याने म्हणजेच ड्रॉइंगच्या साह्याने आपण त्या समजून घेऊ शकतो. त्याच्यासाठी हे ड्रॉइंग काढण्यासाठी काही रूल्स आहेत बघा. 2 रूल्स आहेत. द फर्स्ट रूल इज when the incident ray is parallel to the principal axis. Now look at this figure. This is incident ray is parallel to this principal axis. हा principal axis आहे आणि हा incident ray आहे. When the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray when extended backwards passes through the focus. आणि बघा आता या डायग्राम मध्ये पीए हा इन्सिडेंट रे आहे आणि एडी हा रिफ्रॅक्टेड रे आहे. तो जर मागे वाढवला तर या फोकस मधून आल्याचा भास होतो. F1 या फोकस आहे बघा, हा प्रिन्सिपल फोकस आहे, याच्यातून आल्यासारखा भास होतो. सो when the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray when extended backward passes through the focus. जर हा रिफ्रॅक्टेड रे मागे वाढवला तर तो फोकस मधून जातो. हा पहिला रूल आहे. देन सेकंड रूल इज when the incident ray passes through the focus. समजा इन्सिडेंट रे असा फोकस मधून पास झाला. when the incident ray passes through the focus, the refracted ray is parallel to principal axis. आता हा सेकंड रूल या डायग्राम मध्ये दाखवलेला नाही, कारण सेकंड इन्सिडेंट रे हा या डायग्राम मध्ये ऑप्टिकल सेंटर मधून पास होतो आहे. पण समजा आपण लक्षात घेऊ, कन्सिडर करू, हा प्रिन्सिपल फोकस मधून अशा पद्धतीने तो माझा कर्सर फिरतो त्या पद्धतीने हा फोकस मधून पास झाला तर याचं रिफ्रॅक्शन होऊन अशा पद्धतीने जाईल तो, म्हणजे या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल तो पास होणार पुढे. सो सेकंड रूल इज when the incident ray passes through the focus, the refracted ray is parallel to the principal axis. These are two rules for obtain the images by convex lenses. So as shown in figure 7.9, या आकृतीत दाखवल्याप्रमाणे object PQ is placed between F1 and 2F1 in front of a concave lens. आता बघा हा PQ हा ऑब्जेक्ट हा F1 आणि 2F1 यांच्या मध्ये ठेवलेला आहे. हा कॉन्केव्ह लेन्स आहे याच्या समोर. द इन्सिडेंट रे PA स्टार्टिंग फ्रॉम P and going parallel to principal axis goes along AD. हा इन्सिडेंट रे ची P पासून सुरुवात होऊन प्रिन्सिपल ऍक्सिसला तो पॅरलल जातो आणि या पॉइंटला त्याचं रिफ्रॅक्शन होऊन एडी या दिशेने पुढे पास होतो. रिफ्रॅक्शन त्याचं होतं या पॉइंटला एडी या दिशेने त्याचं रिफ्रॅक्शन होतं. इफ एडी इज एक्सटेंडेड बॅकवर्ड, आता हा एडी हा मागच्या बाजूला वाढवला, इट अपियर्स टू कम फ्रॉम F1, तर हा किरण रिफ्रॅक्टेड रे हा F1 मधून आल्यासारखा भास होतो. Then second incident ray is PO. The incident ray, this is the PO. The incident ray PO starting from P and passing through O, optical center of the concave lens in this figure. आता हा दुसरा इन्सिडेंट रे P पासून सुरुवात होऊन तो O मधून पास झालेला आहे, ऑप्टिकल सेंटर मधून पास झालेला आहे. goes along the same direction after refraction, आणि तो सरळ त्याची दिशा न बदलता सरळ पुढे पास होतो. This PO is intersects the extended AF1 at P dash. असे हे दोन जे रेज आहेत, हा PO आणि हा AD मागे वाढवल्यानंतर P डॅश या ठिकाणी ते इंटरसेक्ट होतात. PO इंटरसेक्ट द एक्सटेंडेड रे AF1, हा AF1 आहे, AF1 द
incident ray PO starting from P and passing through goes along the same direction after refraction. PO intersect the extended ray AF1 at P dash. P dash इथं ते intersect होतात. That is P dash is the image of P. अशा पद्धतीने P dash हा जो बिंदू आहे, हा जो पॉइंट आहे, या P या ऑब्जेक्टचा P हा जो पॉइंट आहे याची ती इमेज आहे. As the point Q is on the principal axis, आता PQ या ऑब्जेक्टचा पॉइंट Q हा प्रिन्सिपल ऍक्सिस वर आहे. So as the point Q is on the principal axis, its image is formed along the axis at point Q dash directly below P dash. म्हणून याची इमेज ही प्रिन्सिपल ऍक्सिस वरच Q डॅश या ठिकाणी तयार होते, जे नेमकी P डॅश या पॉइंटच्या खाली वर्टिकली. Thus P dash Q dash is the image of PQ. तर अशा प्रकारे PQ या ऑब्जेक्टची इमेज या PQ P dash Q dash अशी तयार झालेली आहे. The image formed by concave lens is always virtual. आता बघा, जी इमेज तयार होते कॉन्केव्ह लेन्स मुळे ती नेहमी व्हर्च्युअल असते, आभासी असते, इरेक्ट असते, म्हणजे सुलट असते, अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट पेक्षा लहान असते. आता हा एक चार्ट दिलेला आहे बघा, कॉन्केव्ह लेन्स मुळे तयार झालेल्या इमेजेस. पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी, समजा ऍट इन्फिनिटी वर असेल, अनंत अंतरावर ती वस्तू ठेवली तर तिची इमेजची पोझिशन कुठे असेल, ऑन द फर्स्ट फोकस F1. साइज ऑफ द इमेज, पॉइंट इमेज असेल, बिंदू स्वरूपात खूप लहान. नेचर ऑफ द इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट, आभासी आणि सुलट असणार. इफ पोझिशन of an object is anywhere between optical center O and infinity, then position of the image is between optical center and focus F1. And size of image is small. Nature of the image is virtual and direct. Now, can you recall? तुम्हाला हे आठवतं का? What is the Cartesian sign convention used for spherical mirrors? गोलीय आरशांसाठी कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आपण कसं वापरायचं ते आपण शिकलेलो आहोत. ते तुम्हाला आठवतं का? आठवत असेल तर तुम्ही ते एका वहीवर लिहून काढायचं. लेट अस सी कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन ऑफ लेन्सेस. Look at this figure. This figure is of sign convention of convex lens, and this is sign convention of concave lens. आता भिंगासाठीचे चिन्ह संकेत कसे असतात हे लक्षात घ्या बघा. जे अबव, हाईट अबव, जे बघा हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, बहिर्गोल भिंगाचा हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. तर या ऍक्सिस पासून वरच्या दिशेने जर उंची मोजायची असेल पदार्थाची तर ती पॉझिटिव्ह घेतात. हाईट अबव फ्रॉम द प्रिन्सिपल ऍक्सिस शुड बी मेजर इन साइन पॉझिटिव्ह. तर ते जे अंतर आहे वरच्या बाजूचं प्रिन्सिपल ऍक्सिस पासून वरच्या बाजूची उंची मोजण्यासाठी पॉझिटिव्ह साइन वापरतात. तर प्रिन्सिपल ऍक्सिस पासून खालच्या बाजूची उंची मोजण्यासाठी किंवा अंतर मोजण्यासाठी निगेटिव्ह साइन वापरतात. लक्षात घ्या. डिस्टन्स ऑन लेफ्ट ऑफ द ओरिजिन इज निगेटिव्ह. आता बघा हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याची ही ओरिजिन आहे. या ओरिजिनच्या लेफ्ट बाजूची अंतरे मोजण्यासाठी निगेटिव्ह साइन वापरतात. डिस्टन्स ऑन द लेफ्ट ऑफ द ओरिजिन निगेटिव्ह,
and distance on the right of the origin is positive. या ओरिजिन पासून उजव्या बाजूचे अंतर मोजण्यासाठी पॉझिटिव्ह साइन वापरतात. सेम as the sign conventions as like the convex lens of concave lens. हा जो अंतर्गोल भिंग आहे याचे पण साइन कन्व्हेन्शन्स हे कॉन्व्हेक्स लेन्स सारखेच आहेत, लक्षात घ्या बघा. देन लेन्स फॉर्म्युला. द फॉर्म्युला शोइंग द रिलेशन बिटवीन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट u is denoted for the distance of the object and distance of the image and the focal length is called the lens formula. It is given below. 1 upon v minus 1 upon u is equal to 1 upon f. लेन्स फॉर्म्युला म्हणजे काय की वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर आणि भिंगाचे नाभीय अंतर यांच्यामधील परस्परांचा संबंध दाखवणारं सूत्र त्याला म्हणायचा लेन्स फॉर्म्युला. द फॉर्म्युला showing the relation between distance of object that is u, distance of image that is v and focal length that is f is called the lens formula and it is given below. तो लेन्स फॉर्म्युला कसा आहे 1 upon v upon minus 1 upon u is equal to 1 upon f. The lens formula is same for any spherical lens and any distance of the object from the lens. आता हा जो लेन्स फॉर्म्युला आहे तो सर्व गोलीय भिंगांसाठी हा सारखा आहे आणि सर्व अंतरांसाठी हा लेन्स फॉर्म्युला सारखा आहे. इट इज हाऊ एव्हर नेसेसरी टू यूज द साइन कन्व्हेन्शन प्रॉपरली. कोणत्याही गोलीय भिंगासाठी वस्तूच्या भिंगापासूनच्या सर्व अंतरांसाठी हे सूत्र सारखंच आहे, मात्र सर्व अंतरांसाठी हे जे चिन्ह संकेत आहे ते योग्यरित्या आपण वापरले पाहिजे. अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन द ऑप्टिकल सेंटर इज टेकन टू बी द ओरिजिन. आता बघा हा कॉन्व्हेक्स लेन्सचा हा ओ दाखवलेला आहे, हा ऑप्टिकल सेंटर आहे. यालाच कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नुसार ओरिजिन गृहीत धरला जातो. अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन the optical center O is taken to be origin. The principal axis is the x-axis of the frame of reference. आणि हा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे या लेन्सचा याला एक्स ऍक्सिस असं कन्सिडर केलं जातं. द साइन कन्व्हेन्शन इज ॲज फॉलो. चिन्ह संकेत बघा हे पुढील प्रमाणे आहेत. द ऑब्जेक्ट इज ऑलवेज placed on the left of the lens. जो ऑब्जेक्ट असतो तो नेहमी लेन्सच्या डाव्या बाजूला ठेवतात. आता बघा हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या लेन्सच्या डाव्या बाजूला आहे. ह्या इकडच्या फिगर मध्ये सुद्धा बघा हा ऑब्जेक्ट आहे आणि तो या कॉन्केव्ह लेन्सच्या लेफ्ट साइडला आहे. सो द ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन द लेफ्ट ऑफ द लेन्स. All distance parallel to the principal axis are measured from the optical center. मुख्य अक्षाला समांतर असलेली ही सर्व अंतरे प्रकाशीय मध्यापासून मोजतात, म्हणजेच या ऑप्टिकल सेंटर पासून मोजतात. लक्षात घ्या. आता हा ऑब्जेक्ट आहे समजा, याचं अंतर कसं मोजणार या ओरिजिन पासून म्हणजेच ऑप्टिकल सेंटर पासून मोजणार. द डिस्टन्स मेजर टू राईट ऑफ ओ आर टेकन टू बी पॉझिटिव्ह. या ऑप्टिकल सेंटरच्या उजव्या बाजूची जी अंतर आहेत ती पॉझिटिव्ह घेतली जातात. द डिस्टन्स मेजर टू राईट ऑफ द ओरिजिन आर टेकन टू बी पॉझिटिव्ह while those measured to the left are to be negative. या प्रकाशीय मध्याच्या डाव्या बाजूची जी अंतर आहेत ती निगेटिव्ह घेतात, उजव्या बाजूची पॉझिटिव्ह घेतात. द डिस्टन्स परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ऍक्सिस
the distance perpendicular to principal axis and above it are taken to be positive. मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने जे अंतर मोजली जातात ती धन घ्यायची असतात. and distance perpendicular to principal axis and below it are taken to be negative. मुख्य अक्षाला लंब परंतु खालच्या दिशेने असलेली जी अंतर असतात किंवा अधोगामी, हे ऊर्ध्वगामी अंतर आहेत, हे अधोगामी अंतर आहेत, हे अधोगामी अंतर ही ऋण असतात. then fifth thing is the focal length of convex lens is positive. तो कॉन्व्हेक्स लेन्सची जी फोकल लेंथ आहे ती पॉझिटिव्ह घेतली जाते and while that of a concave lens is negative. आणि कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ ही निगेटिव्ह घेतली जाते. नेक्स्ट कन्सेप्ट इज मॅग्निफिकेशन. दॅट इज त्याला विशालन असं म्हणतात. प्रतिमेचे विशालन. द मॅग्निफिकेशन ड्यू टू ए लेन्स is the ratio of the height of image to the height of the object. Height of image is denoted by h2 and height of object is denoted by h1. भिंगामुळे होणारे जे विशालन आहे हे प्रतिमेच्या उंचीचं वस्तूच्या उंचीशी असणार गुणोत्तर आहे. बघा हा रेशो घेतलेला आहे. हाईट ऑफ इमेज अँड हाईट ऑफ ऑब्जेक्टचा हा रेशो म्हणजेच मॅग्निफिकेशन. सो मॅग्निफिकेशन इज इक्वल टू हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट, दॅट इज m means magnification. m is equal to h2 upon h1. Suppose this is first equation and the magnification due to lens is also related to the distance of the object, that is u, and that of the image, that is v from the lens. भिंगामुळे होणारे जे विशालन आहे हे वस्तूचे अंतर म्हणजे डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट इज यू, आणि प्रतिमेचे अंतर दॅट ऑफ द इमेज मीन्स व्ही यांचा रेशो सुद्धा आहे. सो मॅग्निफिकेशन इज इक्वल टू distance of image upon distance of object, that is m is equal to v upon u. This is second equation. So use your brain power from equation 1 and this equation 2. What is the relation between h1, h2, u and v? So from equation first and second, m is equal to h2 upon h1 and second equation is m is equal to v upon u. So obviously h2 upon h1 is equal to v upon u. This is the answer of this question. Then now one activity is here. Take two convex lenses of different size. दोन वेगवेगळ्या आकाराची बहिर्वक्र भिंग घ्यायची आहेत. Collect sunlight on a paper using one of the lens. आणि त्या दोन पैकी एका बहिर्गोल भिंगाच्या साहाय्याने कागदावर सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश केंद्रित करायचा आहे. द पेपर विल स्टार्ट बर्निंग आफ्टर ए व्हाईल. नोट द टाइम रिक्वायर्ड फॉर द पेपर टू स्टार्ट बर्निंग. सूर्यप्रकाश केंद्रित केल्यानंतर कागदावर सूर्यप्रकाश केंद्रित केल्यानंतर काही कालावधीनंतर तो जळायला सुरुवात होईल. तर प्रकाश केंद्रित केल्यापासून कागद जळण्यास सुरुवात होईपर्यंतचा कालावधी किती हा आपण मोजायचा आहे. रिपीट द प्रोसेस फॉर द सेकंड लेन्स. मग आता काय करायचंय, सेकंड लेन्स साठी सुद्धा हीच ऍक्टिव्हिटी करायची. इज द टाइम रिक्वायर्ड द सेम इन बोथ केसेस. दोन्ही वेळेस लागलेला वेळ म्हणजे कागद जळण्यासाठी लागलेला वेळ सारखाच होता का? व्हॉट कॅन यू टेल फ्रॉम दिस? याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता? द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज व्हेन द हीट रेडिएशन इज फोकस्ड ऑन द पेपर ॲट ए हायर रेट, द टाइम रिक्वायर्ड फॉर द पेपर टू स्टार्ट बर्निंग इज लेस. नेक्स्ट
concept is power of a lens. भिंगाची शक्ती. The capacity of a lens to converge or diverge incident ray is called power. Is called its power. It is denoted by P. Power of lens is denoted by P. प्रकाश किरणाचं अपसरण किंवा अभिसरण करण्याची क्षमता. एखाद्या अपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याची जी भिंगाची शक्ती असते त्याला भिंगाची पॉवर असं म्हणतात. द कॅपॅसिटी ऑफ ए लेन्स टू कन्व्हर्ज or divert incident ray is called its power. The power of a lens depends on its focal length. आता भिंगाची जी शक्ती आहे पॉवर आहे त्या भिंगाच्या फोकल लेंथ वर डिपेंड करते. पॉवर इज द इनव्हर्स ऑफ इट्स फोकल लेंथ. पॉवर इज द इनव्हर्स ऑफ इट्स फोकल लेंथ. भिंगाची शक्ती त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेला व्यस्तांक आहे बघा. पॉवर इज द इनव्हर्स ऑफ इट्स फोकल लेंथ एफ. एफ इज द एक्सप्रेस्ड इन मीटर. भिंगाची शक्ती ही भिंगाच्या नाभी अंतरावर अवलंबून असते हे सुरुवातीला लक्षात घ्या. आणि भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा व्यस्तांक. Power is the inverse of its focal length. त्याच्या नाभीय अंतराच्या व्यस्तांक एवढी पॉवर त्या भिंगाची असते. F is the expressed in meters. ते मीटर मध्ये व्यक्त करतात. The unit of the power of a lens is diopter. भिंगाच्या शक्तीचं एकक डायऑप्टर हे आहे. So power of lens is equal to 1 upon F. F is here for focal length of the lens and it is in unit meter. So P is equal to 1 upon F. So 1 diopter is equal to 1 upon 1 meter. So next concept is combination of lens. If two lenses with focal lengths F1 and F2 are kept in contact with each other, the combination has an effective focal length given by 1 upon F is equal to 1 upon F1 plus 1 upon F2. नाभी अंतरे F1 आणि F2 असलेली दोन भिंगे जर परस्परांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवली म्हणजे स्पर्श करून ठेवली तर त्यांच्या संयोगामुळे त्यांचं नाभीय अंतर F एवढं होतं. आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो या सूत्राने दाखवला जातो. तो फॉर्म्युला कोणता? 1 upon F is equal to 1 upon F1 plus 1 upon F. If the power of the two lenses are P1 and P2, समजा दोन लेन्सेस आहेत त्याच्यापैकी एकाची पॉवर समजा P1 आहे दुसऱ्याची पॉवर P2 आहे, then the effective power of their combination is P is equal to P1 plus P2. मग त्या एकमेकांना टच करून ठेवलेल्या त्या दोन भिंगांची एकूण परिणामाची शक्ती म्हणजे दोन भिंगे परस्परांना स्पर्श करून ठेवले तर संयोगी भिंगाची जी शक्ती आहे तो दोन भिंगांच्या शक्तीच्या बेरजे एवढी होणार. If the power of two lenses are P1 and P2, then effective power of their combination is P is equal to P1 and P2. Thus, when two lenses are kept touching each other, तर हे दोन लेन्सेस ज्याच्यापैकी एकाची पॉवर P1 आहे दुसऱ्याची पॉवर P2 आहे तर त्यांच्या एकूण परिणामी भिंगाची शक्ती किती होणार? या दोघांच्या बेरजे एवढं होणार. एवढं सिंपल आहे बघा. द पॉवर ऑफ द कंबाइंड लेन्स is equal to the sum of their individual powers. So students, this is enough for this video. Remaining part of this lesson we will learn in our next video. Thank you.